सकाळ माध्यम समूहाच्या वतीने वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये आयोजित केलेल्या श्री पादुका दर्शन सोहळ्याचा आज दुसरा आणि शेवटचा दिवस आपण पाहू शकतो। सध्या आपण त्याच ठिकाणी आहोत। भाविकांची गर्दी आतापासून खरं तर सुरू झालेली आहे। आज सकाळी 10:30 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत हा संपूर्ण कार्यक्रम चालणार आहे। खरं तर काल देखील मोठ्या संख्येने भाविकांनी या ठिकाणी गर्दी केलेली होती। राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक असतील ते या ठिकाणी पादुका दर्शन करण्यासाठी आलेले होते। त्याच्यामध्ये मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांचा सुद्धा समावेश होता आणि त्यासोबतच मोठ्या संख्येने महिलांचा देखील सहभाग असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आज देखील मोठ्या संख्येने राज्याच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त जे आहेत ते या ठिकाणी पादुका दर्शन घ्यायला येतील असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे। आजच्या दिवसभरामध्ये आपण बघितले तर संपूर्ण आजच्या दिवसभराचा जो कार्यक्रम असणार आहे त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो कार्यक्रम आहे तो म्हणजे 6:50 डॉक्टर पुरुषोत्तम राजिमवाले यांच्या मार्फत अग्निहोत्र केलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर श्री एम यांचं मार्गदर्शन सुद्धा सगळ्या भक्तांना लाभणार आहे। त्यासोबतच डॉक्टर बालाजी तांबे यांचे पुत्र सुनील तांबे यांचं सुद्धा मार्गदर्शन असणार आहे आणि सगळ्यात शेवटी सगळ्यात आणि महत्त्वाचं म्हणजे शंकर महादेवन यांच्या गाण्याचा कार्यक्रम सुद्धा होणार आहे। याच संपूर्ण दिवसभराच्या कार्यक्रमामध्ये काल आपण जसं बघितलं की अनेक राजकीय नेते असतील, हिंदी किंवा मराठी चित्रपटसृष्टीमधले अनेक कलाकार असतील यांनी सुद्धा येऊन खरं तर या ठिकाणी दर्शन घेतलं होतं आणि त्याच पद्धतीने आज सुद्धा दिवसभर भाविकांसोबतच अनेक राजकीय नेते असतील, अनेक कलाकार मंडळी असतील, अनेक मान्यवर असतील हे देखील या ठिकाणी येऊन दर्शन घेणार आहे। त्याच्यामुळे आज शेवटचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात भाविकांना आवाहन केलं जात आहे की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी येऊन पादुकांचं दर्शन घ्यावं। कॅमेरामन रोहित शिगवणसह मी रुपाली बडवे, साम टीव्ही, मुंबई।